आयुष्य हे ऑलरेडी लिहिलेलं आहेच. म्हणजे देवानं ते लिहिलेलं आहे आणि त्यांनी सगळं काही प्लॅन करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी आणि तसंच होणार. पण याचा अर्थ हे नाही, की आपण आपले एफर्ट्स नाही लावायचे, आपण आपलं काम नाही करायचं. आपण आपले प्लॅन्स नाही बनवायचे. प्लॅन्स नक्कीच आपण आपले बनवायचे. पण जर काही गोष्टी आपल्या प्लॅनच्या विरुद्ध जात असेल, तर याचा अर्थ हेच, की ते गोष्टी लिहिलेल्या आहे आणि आपण ते बदलू शकत नाही. पण याचा अर्थ हे नाही का आपण आपले एफर्ट्स नाही लावायचे. आपले एफर्ट्स कंटिन्यू सुरूच असले पाहिजे. आणि जर ते काही रंग नसेल दाखवत ते एफर्ट्स, तर त्याचा अर्थ हेच, की मग काहीतरी दुसरं अजून चांगलं आपल्या आयुष्यात लिहिलेलं आहे. जसं आता जर मी कोणत्या गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करत आहो, एक्झाम देत आहो आणि मी सपोज छोट्या जॉबसाठी क्लरिकल लेव्हलसाठी देत आहो जॉब आणि माझं त्याच्यात झालं नाही, 1-2 मार्कानं राहून गेलं. याचा अर्थ हेच, की ती गोष्ट माझ्यासाठी नाही. त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं माझ्या आयुष्यात आहे, असं विचार करणं ही खूप छान गोष्ट असणार. कारण ते आपल्या मर्जीचं नसते, ते देवाच्या मर्जीचं असते. आणि जे काही देवाच्या मर्जीचं असते ते काही चांगलंच असते. तसं तर मी कोणत्या देवात मानत नाही. पण मी असं मानतो, की तिथे कोणतंतरी हायर पॉवर किंवा हायर व्हायब्रेशन आहे जे सगळं काही कंट्रोल करते. तर देवाला मी कोणतं नाव वगैरे देत नाही. पण हो, असं मानतो, की कोणतीतरी हायर पॉवर आहे जे सगळं काही कंट्रोल करते आणि त्याच्याच हातात सगळं असते. पण याचा अर्थ हे, की आपण आपले एफर्ट्स लावायचे, आपले प्लॅन्स बनवायचे, आपल्याला बोलायचं आहे, बोलायचं, काम करायचं आहे, करायचं. आपल्याला जे आवडते ते करायचं. ते नाही थांबवायचं. पण त्याच्यात जर काही नाही झालं आपलं काम आपल्या मनानुसार, तर याचा अर्थ हे नाही का आपण कुठेतरी म्हणजे आपण कुठेतरी थांबून आहोत, की असं काही. आपण कुठेतरी मागे पडत आहोत. नाही. याचा अर्थ ते नाही. याचा अर्थ हेच, की काहीतरी देवाने आपल्यासाठी चांगलं प्लॅन करून ठेवलेलं आहे आणि आपल्याला फक्त धीर धरायची आहे आणि धीर धरायचं खूप इम्पोर्टंट असते. धीर धरणं सगळ्याला येत नाही आणि धीर धरणं म्हणजे त्यांना वाटते, की फक्त बसून राहणं असं तसं त्याच्यात काही काम नाही. पण धीर धरून राहणं पण एक फॉर्म ऑफ ॲक्शन आहे आणि जे आपण करत असतो. तर आपली धीर धक्की बांधून ठेवायची आणि काम करत राहायचं. बेस्ट विशेस.